नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वी भूगोल या प्रकरणातील अर्थशास्त्राची परिचय हे प्रकरण आपण पाहत आहोत। या प्रकरणातील अर्थव्यवस्थांचे प्रकार आपण पाठीमागच्या तासाला बघितलेले आहेत। अर्थव्यवस्थेचे प्रकार बघितले। आज आपल्याला अर्थव्यवस्थेची प्रमुख वैशिष्ट्ये पाहायची आहेत। बघा, अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये या ठिकाणी दिलेली आहेत। एक आहे भौगोलिक क्षेत्र व नैसर्गिक साधन संपत्ती। दोन आहे राजकीय सार्वभौमत्व। तीन आहे व्यवसाय आणि चार आहे लोकसंख्या। ही सर्व आपल्या अर्थव्यवस्थेची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत। म्हणजे काही ठराविक भौगोलिक क्षेत्रामध्ये येणारं अशा प्रकारची अर्थव्यवस्था, त्यानंतर राजकीय सार्वभौमत्व, सर्वांची सत्ता असलेलं असं सार्वभौमत्व, सर्व लोकांचे वेगवेगळ्या प्रकारचे व्यवसाय, त्याचबरोबर या देशामधली असणारी जी लोकसंख्या आहे ही प्रमुख या ठिकाणी वैशिष्ट्ये सांगितलेली आहेत। हे नेहमी लक्षात ठेवा। अर्थशास्त्र हा महत्त्वपूर्ण सामाजिक विषय आहे। विविध व्यवसाय, वित्तपुरवठा, प्रशासन, कायदा तसेच आपल्या दैनंदिन कार्यक्षेत्रात अर्थशास्त्राचा मोठ्या प्रमाणात उपयोग केला जातो। मानवाच्या सामाजिक प्रगतीमध्ये अर्थशास्त्राचे महत्त्व अनन्यसाधारण आहे। हे लक्षात ठेवा। अर्थशास्त्राचं महत्त्व या ठिकाणी सांगितलेलं आहे। आपल्याला या ठिकाणी माहीत आहे का तुम्हाला, ॲडम स्मिथ यांना अर्थशास्त्राचे जनक मानले जाते। एक अर्थशास्त्रज्ञ आहेत, त्यांचं नाव आहे ॲडम स्मिथ, त्यांना अर्थशास्त्राचे जनक मानले जाते। त्यांच्या राष्ट्राची संपत्ती, वेल्थ ऑफ नेशन या 1776 साली प्रकाशित झालेल्या ग्रंथात त्यांनी अर्थशास्त्र हे संपत्तीचे शास्त्र आहे अशी व्याख्या केली आहे। लक्षात घ्या, जे अर्थशास्त्राचे जनक आहेत त्यांचं नाव आहे ॲडम स्मिथ। त्यांचा जो ग्रंथ आहे वेल्थ ऑफ नेशन म्हणजेच राष्ट्राची संपत्ती, या ग्रंथामध्ये त्यांनी अर्थशास्त्र हे संपत्तीचं शास्त्र आहे अशी व्याख्या केलेली आहे। या ठिकाणी ॲडम स्मिथ यांचा फोटो दिलेला आहे बघा। अर्थव्यवस्थेचे जागतिकीकरण। सध्याची आर्थिक धोरणे ही अर्थव्यवस्थेला जागतिकीकरणाकडे घेऊन जात आहेत। आपल्या आता सध्याचे आर्थिक धोरण जे आहेत, ही आपली अर्थव्यवस्था आहे, ही जागतिकीकरणाकडे घेऊन जात आहेत। जागतिकीकरण म्हणजे वैश्विक अर्थव्यवस्थेची निर्मितीच होय। म्हणजे आपल्या देशाची अर्थव्यवस्था सर्व देशाशी जगाशी जोडणे, म्हणून अर्थव्यवस्थेची या ठिकाणी म्हटलेलं आहे जागतिकीकरण म्हणजे वैश्विक अर्थव्यवस्थेची निर्मितीच होय। वैश्विक अर्थव्यवस्था ही अशी सीमारहित अर्थव्यवस्था असते की जेथे नैसर्गिक साधन संपत्ती, नफा, सेवा, भांडवल, श्रम आणि तंत्रज्ञानाचा प्रवाह मुक्तपणे देशाच्या सीमा पार जात असतो। सीमारहित अर्थव्यवस्था म्हणजे आपल्या देशातून आपण इतर देशाशी सुद्धा व्यवहार करू शकतो, त्या देशातल्या काही वस्तू आपल्या देशामध्ये आणू शकतो। म्हणजे या ठिकाणी सीमारहित अर्थव्यवस्था असं म्हणलेलं आहे की जेथे नैसर्गिक साधन संपत्ती, नफा, सेवा, भांडवल, श्रम आणि तंत्रज्ञानाचा प्रवाह मुक्तपणे देशाच्या सीमा पार जात असतो। म्हणजे अशा प्रकारची जागतिकीकरण अर्थव्यवस्था या ठिकाणी सांगितलेली आहे। म्हणजे जागतिकीकरणाकडे घेऊन जाणारी अशा प्रकारची अर्थव्यवस्था आहे। जागतिकीकरण म्हणजे देशाच्या अर्थव्यवस्थेला जागतिक अर्थव्यवस्थेशी एकरूप करणे होय। जगाच्या अर्थव्यवस्थेशी आपल्या अर्थव्यवस्थेला एकरूप करणं म्हणजे जागतिकीकरण। यामध्ये मुक्त व्यापार असतो व गुंतवणुकीवर सर्व बंधने काढून टाकली जातात। मुक्त व्यापार, तुम्ही कोणत्याही देशामध्ये व्यापार करू शकताय आणि कुठल्याही प्रकारची बंधन, गुंतवणुकीवरील सर्व बंधने काढून टाकली जातात। लक्षात ठेवा। जागतिकीकरण बघा, परत एकदा या ठिकाणी मी वाचतोय, जागतिकीकरण म्हणजे देशाच्या अर्थव्यवस्थेला जागतिक अर्थव्यवस्थेशी एकरूप करणे। देशाच्या अर्थव्यवस्थेला
जागतिक अर्थव्यवस्थेचे एकरूप करणे म्हणजे जागतिकीकरण होय. यामध्ये मुक्त व्यापार असतो आणि गुंतवणुकीवरील सर्व बंधने काढून टाकली जातात. अर्थव्यवस्थेची कार्य सांगितलेलं बघा. प्रत्येक देशाची अर्थव्यवस्था वेगळी असते, तरीही प्रत्येक अर्थव्यवस्थेची प्रमुख कार्ये ठरलेली असतात. अर्थव्यवस्थेची काही कार्य पुढील प्रमाणे आहेत. कोणत्या वस्तूचे किती उत्पादन करायचं याचा निर्णय घेणे. अर्थव्यवस्थेची कार्य लक्षात ठेवा. पहिलं कार्य आहे कोणत्या वस्तूचे किती उत्पादन करायचे. समजा एखादी वस्तूचं उत्पादन घ्यायचं आहे, गाडी असेल किंवा आपल्या व्यवहारातला रोज लागणाऱ्या काही जीवनावश्यक वस्तू असतील, यामधले साबण असेल, काय असेल, किती उत्पादन घ्यायचं याचा निर्णय घेणे. उत्पादन खर्च जास्तीत जास्त काटकसर करणे. उत्पादन करत असताना कमीत कमी खर्चामध्ये जास्त उत्पादन घेणे. उत्पादन खर्चात जास्तीत जास्त काटकसर करणे. राष्ट्रीय उत्पन्नाचे सामाजिक आर्थिक न्यायानुसार वाटप करणे. राष्ट्रीय उत्पन्न आहे, जे काय आपल्या राष्ट्राचं उत्पन्न आहे, त्याचं सामाजिक आणि आर्थिक न्यायानुसार वाटप करणे. भविष्य काळातील आर्थिक गरजा भागवण्यासाठी योग्य ती तरतूद करून ठेवणे. बघा, काही गरजा ह्या अचानकपणे निर्माण होत असतात. अचानकपणे काही गोष्टी घडत असतात. जसं आता आपण पाहतोय या देशावरती अचानकपणे जगावरती संकट आलं, म्हणजे कोरोना, हे जे संकट आलं, तर अशा काही येणाऱ्या संकटावर मात करण्यासाठी आपल्याला आर्थिक भांडवलसुद्धा काही राखून ठेवावं लागतं. आर्थिक गरजा भागवण्यासाठी योग्य ती तरतूद करून ठेवणे. उत्पादन कोणासाठी करावे याबाबत निर्णय घेणे. आपण जे उत्पादन घेत असतो हे सर्वसामान्यासाठी आहे की जे उच्चभ्रू गट आहे, श्रीमंतांचा गट आहे, अशाच लोकांसाठी आहे की सर्वसामान्य लोकांसाठी आहे की अत्यंत गरीब लोकांच्यासाठी आहे. उत्पादन कोणासाठी करावे याबाबत निर्णय घेणे. अशा प्रकारे अमर्यादित गरजा आणि मर्यादित साधने यांचा मेळ घालण्याचा प्रयत्न अर्थव्यवस्थेत केला जातो. म्हणजे सर्व दृष्टीनं अर्थव्यवस्थेमध्ये विचार केला जातो. पहा बरे जमते का. समजा तुम्ही कृषीप्रधान देशाचे अर्थमंत्री आहात. देशाच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्यक्रम देऊन किमान 5 कलमी कार्यक्रम आखा. आता 5 कलमी कार्यक्रम काय आहे, किंवा तुम्ही कृषीप्रधान देशाचे अर्थमंत्री आहात, अनेक प्रकारच्या योजना या शेतीच्या संदर्भामध्ये आखाव्या लागतात. त्या आपण कोणत्या आखू शकतो. शेतीमध्ये सुधारणा करायची असेल, शेतीमध्ये पीक चांगल्या प्रकारचं येण्यासाठीचे काही सुधारणा असतील, त्याचबरोबर हवामानानुसार अनेक प्रकारची पिकं ही कशा प्रकारे आपल्याला घेता येतील, त्याचबरोबर नैसर्गिक प्रकारची शेती आपल्याला कशा प्रकारे करता येईल, म्हणजे जैविक प्रकारची खतं असतील किंवा इतर आपली खतं असतील, रासायनिक खतांचा वापर कमी करून, कीटकनाशकांचा वापर कमी करून इतर काही आपल्याला नैसर्गिक अशा प्रकारच्या काही गोष्टी वापरता येतील का, अशा काही अनेक या ठिकाणी आपल्याला योजना आखता येतात. म्हणजे अर्थमंत्री असल्यामुळं त्या देशाची अर्थव्यवस्था कशी असायला पाहिजे या संदर्भामध्ये आपल्याला त्याचा विचार करावा लागेल. त्याचा 5 कलमी कार्यक्रम आखा असं म्हटलेलं आहे. ठीक आहे, या ठिकाणी हे प्रकरण संपलेलं आहे. याच्यावरचा स्वाध्याय वगैरे आपण लिहिला असेलच. अगोदर आपण याच्यावरती थोडी चर्चा केलेली होती. लिहिला नसेल तरी हा स्वाध्याय पूर्ण करा. धन्यवाद.